सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या नाशिकच्या गुन्हेगारांना भिवंडीत अटक करण्यात आली आहे। भिवंडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना गुप्त बातमी मिळाली की एका कारमध्ये काही इसम हे बनावट नोटा बदली करण्यासाठी अग्निशस्त्रासह मिल्लतनगर भिवंडी येथे येणार आहे। त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून सापळा रचून कारवाईबाबत मार्गदर्शन केल्याप्रमाणे पोलीस पथकाने फरहान हॉलकडे जाणाऱ्या रोडवर मिल्लतनगर ममता हॉस्पिटलच्या बाजूला चाविंद्रा रोड भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी सापळा रचून आरोपी शिवानंद ज्ञानेश्वर कोळी वर्ष 24, राहुल रामदास शेजवळ वर्ष 24 दोघेही राहणार सिंहस्थनगर पाथर्डी फाटा अश्विनी क्लिनिकच्या बाजूला नाशिक यांना पंचासमक्ष ताब्यात घेतलाय। आरोपी व त्याच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता कारमध्ये लहान मुलांच्या खेळण्यासाठी 500 रुपये दराच्या नोटांचे 48 बंडल, एका आरोपीच्या ताब्यात एक माउजर पिस्टल व एक जिवंत कारतूस असे मिळून आले। सदर पिस्टल, कारतूस, नोटांचे 48 बंडल व इको स्पोर्ट कार असा एकूण 6,33,450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर आरोपी यांच्या विरुद्ध निजामपुरा पोलीस ठाणे भिवंडी येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बी पाटील, गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी हे करीत आहे। गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात यातील आरोपी हे जप्त नोटा या खऱ्या असून बदली करण्याच्या प्रयत्नात होते असे पोलीस तपासात निष्पन्न झाले। सदरची उल्लेखनीय कामगिरी श्री अमर सिंग जाधव पोलीस उपायुक्त गुन्हे, श्री शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शोध 1 ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बी पाटील, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील साळुंके, पोलीस हवालदार निलेश बोरसे, प्रशांत राणे, प्रकाश पाटील, सुदेश घाग, रंगनाथ पाटील, शशिकांत यादव, किशोर थोरात, महिला पोलीस हवालदार माया डोंगरे, पोलीस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार, सरफराज तडवी, चालक पोलीस शिपाई रवींद्र साळुंखे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, भिवंडी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने येवला शहरात भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले। यंदा संघाचे शताब्दी वर्ष असल्याने या संचलनाला विशेष महत्त्व लाभले। पारंपरिक पोशाखात व गणवेशात स्वयंसेवकांनी तालबद्ध पद्धतीने टाळ, ढोल, घोषवाक्य आणि शिस्तबद्ध रांगा यांसह शहरात मिरवणूक काढली। प्रमुख मार्गावरून झालेल्या या पथसंचलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ठिकठिकाणी फूल व टाळ्यांच्या गजरात स्वयंसेवकांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी शाखास्थळी पूजन व ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक मान्यवर तसेच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते। विजयादशमीच्या उत्सवात संघाचे शताब्दी वर्ष समाजासाठी समर्पित हा संदेश देण्यात आलाय। या संचलनामुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या आणि उत्साहाच्या वातावरणाने दुमदुम गेले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी। आपल्या सर्वांना विदित आहे की हे संघाचं शताब्दी वर्ष सुरू होत आहे। 1925 साली नागपूर येथे संघाची स्थापना झाली। येवल्यामध्ये 1940 मध्ये संघाची स्थापना झाली आणि त्यावेळेसपासून 3 वेळेला बंदी संघावर आलेली आहे। ते वगळून येवल्यामध्ये दर दसऱ्याला संचलन निघत असते। संपूर्ण शहरवासी याचं आनंदाने स्वागत करत असते। फुलाचा सडा टाकला जातो आणि एक उत्साह हा सर्व हिंदू समाजामध्ये त्या संचलनामुळे जागृत होत असतो। संघ, आपल्याला कल्पना आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत काम करत आलेला आहे, वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आलेला आहे। संघाच्या आज स्थितीला संपूर्ण देशभरामध्ये 80,000पेक्षा जास्त शाखा आहे। 1.5 लाख साधारण सेवा कार्य संघाची संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहे। 40 विविध देशामध्ये संघाचं काम आज चालू आहे। ह्या शताब्दी वर्षामध्ये पुढे हा जो आता विजयादशमीला चालू होत आहे शताब्दी वर्ष, आणि इथून पुढे गृहसंवाद हा एक संघाचा मुख्य कार्यक्रम राहणार आहे। प्रत्येक परिवारामध्ये
संघ संपर्क होणार आहे. त्यानंतर हिंदू संमेलन हा एक महत्त्वाचा प्रोग्राम संघाने घेतलेला आहे. कारण हा संपूर्ण देशामध्ये ह्या सर्व संघाच्या ॲक्टिव्हिटी चालू राहणार आहे. संघ वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असतो. जसं विद्यार्थी असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, मजदूरमध्ये अखिल भारतीय मजदूर संघ असेल, हिंदू विश्व हिंदू परिषद असेल, सहकार भारती असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल, असं वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संघ आजपर्यंत काम करत आलेला आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. कपडे खरेदी करून बनावट फोनपेचा स्क्रीनशॉट पाठवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका विधी संघर्षित बालकासह एकाला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने वडनेर गेट वालदेवी नदीवरील लोखंडी पुलाजवळ ताब्यात घेतले आहे. आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका भागातील कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करून कपड्यांचे पैसे फोनपेच्या माध्यमातून दिले असे भासवून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू असताना मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार अतुल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर चोरीतील दोघे वालदेवी नदीवरील लोखंडी पुलाजवळ फिरताना आढळून आले आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी छापा टाकला असून दीपक परशुराम हंडोरे याच्यासह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन मोबाईल फोन, लेडीज ड्रेस, साड्या, लेडीज जीन्स व रोख रक्कम असा एकूण 57,700 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी त्यांना मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जागर जनस्थान करता संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नवरात्र उत्सव आणि दसरा सणाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदी वातावरण असताना डावखरवाडी व धोंगडे नगरमध्ये काही टवाळखोरांनी घरासमोर उभ्या असलेल्या 4 चाकी वाहनांच्या काचा फोडल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वारीच्या दरम्यान घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात संतापाची लाट पसरली आहे. मंत्री दादाजी भुसे व भाजपाच्या तिन्ही आमदारांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारी आटोक्यात आणण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व अवैध धंदे पोलीस आयुक्तांनी बंद केले. गुन्हेगारी आटोक्यात येईल असे वाटले असले तरीही या घटनेने नाशिक रोड भागात दहशतीचे वातावरण कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र धामधूम होती. महिला तरुणी तसेच मोठ्या संख्येने नागरिक गरबा खेळण्यासाठी व पाहण्यासाठी बाहेर पडले. काही मध्यमी युवकांनी हातात शस्त्र घेऊन डावखरवाडी येथील बाळासाहेब डावखर, अभिषेक जाधव व इतरांच्या गाड्यांच्या काचा फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण दिसून येते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी विक्रम कदम, योगेश देशमुख, किरण गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना सदर प्रकाराची माहिती दिली आहे. घटनास्थळी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयंत शिरसाट, गुन्हे शोध पथकाचे प्रभाकर सोनवणे व त्यांच्या टीमने धाव घेतली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे टवाळखोर युवकांचा शोध सुरू आहे. सदर परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी विक्रम कदम, हर्षद डावखर व अभिषेक जाधव यांनी केली आहे. या ठिकाणी 4 ते 5 गाड्यांचं
फोडून नुकसान करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं दहशत माजवण्याचा एक कट या ठिकाणी मला दिसतो. 2च दिवसापूर्वी आपण बघितलं का पोलिसांनी काही लोकांची धिंड काढली आणि ती धिंड काढल्यानंतर त्यांना फटके सुद्धा देण्यात आले, परंतु त्याचा आमच्यावरती काही परिणाम होत नाही की काय, अशी एक भावना यातून प्रगट होण्याचा विषय त्या ठिकाणी दिसतोय. अनेकविध घटना नाशिकमध्ये संपूर्ण घडतायत. नाशिक रोडमध्ये अशा अनेक वेळा घटना घडलेल्या आहेत. यातून दहशत माजवणे हा एकमेव उद्देश दिसतो. आणि जे मुलं आहेत 15 ते 16, 17 वर्षाची जी मुलं आहेत ना, ही मुलं जी आहेत, ह्या मुलांना मला तर वाटतं की 15 वर्षापासूनच पुढे आता कायदा कडक करणं गरजेचं झालेलं आहे. कारण आता ही जी लहान मुलं आहेत त्यांना बाल सुधारगृहात पाठवून आपण त्यांचे गुन्हे पण पाठीशी घालतोय आणि त्यांना पुन्हा गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त देखील करतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाशिक रोडमध्ये जे काही प्रकार घडतायत त्याच्यामध्ये जर प्रामुख्याने आपण बघितलं तर ज्या काही सकाळी निघालं तर माणूस संध्याकाळी घरी येतो की नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे सकाळी गेला तर ट्रॅफिक मध्ये जातो की काय, दुपारी त्याच्या डोक्यात कोणी कोयता घालतं की काय, संध्याकाळी त्याला कोणी दांडक्याने मारतं का काय, आणि रात्री बिबट्या त्याला उचलून नेतो की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. या सगळ्यावरती प्रशासनाचा कुठेतरी वचक असला पाहिजे. आणि मी आदरणीय कर्णिक साहेबांना विनंती करेल की जसं स्वामी आणि सरंगेल साहेबांनी त्या ठिकाणी केलं होतं, 2 ते 4 एन्काउंटर या ठिकाणी झाल्याशिवाय हे काही गुन्हे थांबणार नाही आणि एक कडकात कडक शासन या ठिकाणी गुन्हेगारांना झालं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करतो. मी अभिषेक जाधव डावकरवाडीतच राहणारा रहिवासी आहे. माझी ही गाडी लावलेली असताना सकाळी साधारण 4-4:15च्या सुमारास CCTVच्या याच्यातून आम्ही बघितलं तर 3 मुलं होते, ट्रिपल सीट मोपॅड होती, साधारण 4-4:15च्या आसपास आलेत. त्यांच्या हातात काही शस्त्र वगैरे होते? शस्त्र दिसत आहेत पण कळत नाही काय शस्त्र होते. तर त्यांनी ती फोडली मागची काच आणि ते मधल्या मुलाने अशी खून केली की पुढची पण फोड म्हणून, पण ती कदाचित धावपळीत असल्यामुळे त्यांनी फोडून पटकन निघून गेले. तर हे साधारण म्हणजे भीतीदायकच वातावरण आहे. आणि इकडे कदाचित स्कॅनर वगैरे बसवले पोलिसांचे किंवा त्यांनी त्यांचा राऊंड वाढवला आहे पोलिसांनी या एरियात वगैरे, तर आम्हाला अजून जरा बरं वाटेल, शांत वाटेल, म्हणून शांत झोप लागेल. बस हेच, पोलिसांकडून जे काही प्रोसेस होईल ती होईलच. माझं नाव हर्षद डावकर, राहणार डावकरवाडी. आमच्या परिसरात रात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी गाड्या फोडण्याचा प्रकार केलाय. त्याच्याच बाबतीत शासनाने काहीतरी कडक कारवाई करावी. रात्री बेरात्री असं कुठल्याही व्यक्तीबरोबर जर घडलं असतं तर जीवितहानी झाली असती आणि चुकीचा प्रकार घडला असता. हातात कोयते शस्त्र घेऊन जर आज मुलं हे करत असतील तर उद्या भविष्यात लोकांना देखील याचा त्रास होऊ शकतो. तर त्याचे कारवाई म्हणून शासनाने त्यांच्यावर एकदम कडकच बंदोबस्तात त्यांची कारवाई करावी ही आपली विनंती असेल. किती वाजता ही घटना झाली? ही सुमारे सकाळी 4:50 ही घटना झालेली आहे. किती वाहनांचे नुकसान झालं? हे इथं जवळपास 3 ते 4 वाहनांच्या आपल्या एरियात झाले, काही नाशिक रोड परिसरात झालेले आहेत. त्या हिशोबाने तुम्ही ते कशामुळे काय नुकसान करणार आणि काय? हे अज्ञात व्यक्ती होती, काही सांगता येणार नाही, परंतु शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी हीच एक विनंती आमची. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एकरकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एकरकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. पंकजा मुंडेंनी एका मुलाखतीत पुढील भाष्य केलं होतं. भारत स्वतंत्र झाला आणि लोकशाही स्वीकारली. देश गुलाम असताना आणलेल्या गॅजेटला स्वीकारणं कितपत योग्य आहे? पंकजा मुंडे त्यामुळे संतापलेल्या जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंसह त्यांच्या सोबत काम करणाऱ्या मराठा नेत्यांनाही खडेबोल सुनावले. त्या पक्षात काम करणारे मराठी कोण? तुमच्या जातीला गुलाम म्हटलं. जरांगे या दोघांनाही भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांचे उत्तर. दसऱ्याचं विजयादशमीचं निमित्त करून
आपापली जागा शोधायला निघालेल्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार केलेली ही वक्तव्य आहेत. पंकजाताई आमच्या खूप सिनियर लीडर आहेत. मला ताईंना इतकंच सांगायचं आहे की ताई, जे पुरावे याकरता आवश्यक आहेत त्यांचा आश्रय घेण्यात आलेला आहे, त्यांचा आधार घेण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याचा चुकीचा संदर्भ आपण कृपया इथं जोडू नका. माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाला तिकणारं आरक्षण दिलंय म्हणून आम्ही देवेंद्रजींच्या सोबत आहोत. जरांगे पाटील साहेब, थोडंसं आत्मपरीक्षण करा. आमचं ईडब्ल्यूएस का गेलं? मराठा समाज हा कधीच कुणाच्याही गुलामगिरीमध्ये राहणारा समाज नाहीये. पण मराठा इतका इमानी आहे की ज्यानं दिलं त्याच्यासाठी मरता मरेतो झुंजतो, आणि ज्यानं आमच्या समाजाला दिलंय आम्ही त्याच्या बाजून आहोत. त्यामुळं आजच्या विजयादशमीच्या निमित्तानं आपल्या दोघांनाही माझ्या याच शुभेच्छा असतील की ही विजयादशमी आपल्याला योग्य मार्ग दाखव. आपल्या सोयीसाठी सोयीस्कर अर्थ काढून राजकीय टीका करणं सामाजिक मुद्द्यामध्ये अत्यंत संवेदनशील असतं. इतकं ते सोपं नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. इंदिरानगर भागात पोलिसांची अचानक विशेष मोहीम राबवून काल दिनांक 1 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी 109 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, अंबड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखा युनिट 1, गुन्हे शाखा युनिट 2, गुंडाविरोधी पथक, सायबर पोलीस स्टेशन, विशेष शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक व इंदिरानगर पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी इंदिरानगर भागातील रस्त्यात दारू पिणारे, ट्रिपल सीट वाहन चालवणारे, मोकळ्या मैदानात दारू पिणाऱ्या अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली आहे. सदर कारवाई सतत होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जागर जनस्थान करता संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे तालुका पोलिसांनी एका दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करत 6 जणांच्या टोळीला गजाआड केलंय. रात्रीच्या सुमारास शिरूड खोरडदड रस्त्यावर बचत गटाचे पैसे गोळा करून जाणाऱ्या खुशाल पाटील या संगणक मॅनेजरला अडवून मारहाण करण्यात आली होती आणि त्यांच्याकडील 1,17,000 रुपयांची रोकड लुटून आरोपींनी पोबारा केला होता. या घटनेनंतर धुळे तालुका पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तक्रारदाराने दिलेले वर्णन आणि स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुक्यात पोलिसांनी बाबरे गावातून पंकज सोनवणे, दीपक भील, माणिलाल भील, विनोद भील, सचिन भील आणि योगेश भील या 6 जणांना ताब्यात घेतलंय. सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी 80,700 रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली 50,000ची मोटरसायकल असा एकूण 1,30,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय असल्याची ही माहिती पोलिसांनी दिली आहे. मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन PI. दिनांक 26 तारखेला बाबरे गावाजवळ एक रस्ता लूट म्हणजे दरोड्याचा गुन्हा घडलेला होता. याच्यामधले तात्काळ सूत्र हलवण्यात आले आणि याच्यामधून जवळपास 6 आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहेत. यात हकीकत अशी आहे की बचत गटाचे पैसे गोळा करणारा एक भारत फायनान्स कंपनीचा माणूस पैसे घेऊन मोटरसायकलने जात होता. त्याला 6 इस्मांनी अडवून त्याच्याकडून पैसे जबरीने लुटून नेले. या गुन्ह्याच्या तपासात आम्हाला माननीय SP सर श्री श्रीकांत देवरे सर, ॲडिशनल SP अजय देवरे सर, त्याच्यानंतर DYSP बांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे आणि धुळे तालुका पोलीस स्टेशनने
अवघ्या 48 तासाच्या आत सदर दरोड्याचा गुन्हा उघड केलेला आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष निमित्ताने सघोष पथसंचलनाचे आयोजन धुळे शहरात करण्यात आले होते. धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलनात सहभाग घेतला. यावेळी ठिकठिकाणी या सघोष पथसंचलनाला भाजपा महिला आघाडीच्या वतीने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. या पथसंचलनात लहान बालकांचा देखील मोठ्या संख्येने सहभाग होता. संघ स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत असल्याने यंदाचे पथसंचलन व कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेनुसार विजयदशमीला शहरातील विविध भागातून हे पथसंचलन काढण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. चुलत काकाने 3 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. संतप्त गावकऱ्यांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा निघालाय. धुळे जिल्ह्यात 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून चुलत काकानेच नात्याला काळीमा फासल्याची घटना समोर आली आहे. आणि नवरात्री स्त्री शक्तीचा जागर करत कुमारींची पूजा केली जात असतानाच दुसरीकडे 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा चुलत काकाच हैवान झालाय. घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी आज सोनगीर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवत फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग होता. सोनगीर पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ आरोपीला अटक केली आहे. हा राक्षस या छोट्याशा 3 वर्षाच्या चिमुकलीला येऊन तिथं काय कोणत्या शब्दात बोलावं हे समजत नाही. एवढं मी शासनाला आणि प्रशासनाला एकच विनंती करते की माळी समाजाचाच हा एक मुलगा आहे करणारा आणि जी चिमुकली ती पण समाजाचीच आहे. अतिशय गंभीर बाब आहे आणि या अशा या घटनेमुळे याला चक्र बसण्यासाठी याला फास्टॅगमध्ये याला शिक्षा व्हावी जेणेकरून अशा इतर समाजकंटक जे असतील त्यांना एक चाप बसण्याचं काम या माध्यमातून होईल. आणि यासाठी आम्ही धुळ्यावरनं शिष्टमंडळसह मी स्वतः नगरसेविका भारतीताई माळी माझ्यासह सगळ्या माझ्या शिष्टमंडळ आम्ही सगळ्या धुळ्यावरनं आलेलो आहोत. कालच आम्ही पाहिलं, रात्री आमचं सगळ्यांशी बोलणं झालं की याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याच्यासाठी आम्ही आदरणीय अनुपई अग्रवाल, गजेंद्र शेठ आंबाळकर, रामदादा बदाने, आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्याशी सुद्धा आम्ही या विषयावर बोलणार आहोत की जास्तीत जास्त याला शिक्षा व्हायलाच पाहिजे जेणेकरून कोणी पुढे अशी हिंमत करणार नाही एवढं सांगते. आणि या राक्षसाला ठेचून काढू. न्यायालयाने जर शिक्षा देण्यामध्ये कुठे कमतरता दाखवली तर आपण याला ठेचून काढू एवढं सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिटही विलंब केलेला नाही. आपण आल्या लगेच त्याची तक्रार केलेली आहे. त्याने तक्रारीमध्येच लगेच आरोपीचं नाव सांगितल्यामुळे आम्ही लागलीच लगेच त्या आरोपीला लगेच उचलला आहे. ठीक आहे.
आणि ज्या काही म्हणजे एसओपी आहेत, ज्या पोक्सोच्या आहेत, समजा त्याला महिला अधिकारी लागतात, म्हणजे किती मिनिटात आल्या तोही सांगेल. म्हणजे तालुक्याहून जे अधिकारी लागतात ताई, एक 20 ते 25 मिनिटात मी त्या PSI ही बोलून घेतल्या. कारण की पोक्सो मध्ये असं असतं की जे फिर्याद जे असते, जबाब जो असतो तो अधिकारी समोर घेतला गेला पाहिजे. आणि आपल्याकडे महिला अधिकारी नसल्या कारणाने आपण तत्काळ लगेच वरिष्ठांशी बोलून, मी त्या महिला अधिकारी बोलून आणि याची अर्धा तासात त्याची तक्रार घेतलेली आहे आपण. आणि लागलीच त्या आरोपीलाही आपण उचललाय, त्याच्या तक्रारी जे आरोपीचं ते नाव घेतलं होतं आपण त्यालाही उचललं आहे. आणि ज्या रितसर ज्या आहेत प्रोसेस, त्याचे मेडिकल वगैरे पोलिसांकडनं जे काही आहे ते पूर्ण केलं आहे. आणि जशी आपली अपेक्षा आहे की त्याला फाशी व्हायला पाहिजे. हे बघा ताई, आम्ही पोलीस नंतर आहोत, पहिले मनुष्य आहोत. आम्ही तुमच्यासारखेच आहोत, बरोबर आहे. म्हणजे पोलीस नंतर आहे. त्यामुळे तुमच्या ज्या ज्यांना अपेक्षा आहेत आम्हालाही वाटतं की तो पिता पाहून मी, म्हणजे ते प्रत्येकाच्या भावना आहेत. त्यामुळे तुम्हाला जी अपेक्षा आहे त्या पद्धतीनेच काम होईल आणि त्याला फाशी होईपर्यंत आम्हीही गप्प बसणार नाही, हे तुम्हाला मी शाश्वत देतो. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मालेगावला एका खासगी शोरूमच्या दसरा कार्यक्रमासाठी एकेरी वाहतूक करून एक बाजूने रस्ता सुरू करण्यात आलाय. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून या परिसरात अनेक हॉस्पिटल्स असून रुग्णवाहिका व आपत्कालीन वाहतुकीवर देखील याचा गंभीर परिणाम होत आहे. तरी सुद्धा पोलीस आणि महापालिकेने परवानगी देऊन नागरिकांना वेठीस धरले. शहरातील नागरिकांचा एकच सवाल असून शहराचे रस्ते खासगी शोरूमवाल्यांचे आहेत का? लोकांच्या जीवाशी खेळून पोलीस व मनपा प्रशासन एवढे का गाफील? मुळात अशा कार्यक्रमाला परवानगी आहे का? आणि असेल तर आज सणासुदीला कशी परवानगी व कोणत्या आधारावर दिली, असा सवालही उपस्थित केला जातोय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मालेगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. आप्पासाहेब पुंडलिक शेजवळ मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवकडून शिर्डीतील सर्व नागरिकांना दसरा व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आप्पासाहेब पुंडलिक शेजवळ व मित्रमंडळ, शिर्डी. माझे नाव श्री आप्पासाहेब पुंडलिक शेजवळ, राहणार शिर्डी. दसरा व दिवाळीच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.